ग्रामपंचायतचा कर्मचारी याच्यावर आपण दोनदा कारवाई केली. तो परत त्याला आपण पत्र दिले, परत ये आणि त्याला परत सक्तीचे पाठवले. त्याचा खुलासा करावा. हा वैयक्तिक काय तुमचं काय कारण आहे? कोणता अर्ज आहे का त्याच्यावर? काय गेली 2 वर्ष असं पण पाहायला भेटलंय. जो जवळचा कर्मचारी त्याला पगार वाढवायचा, जो ऐकत नाही त्याला घरी बसवायचं, सक्तीच्या रजेवर करायचं. मग याची कारणं गावाला कळली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याची काय चुकी? मी जेव्हापासून गावात येतो सगळ्यात मला ज्येष्ठ कर्मचारी संदीप बैरट दिसतो. मग त्याचा पगाराचा रेशो जर बघितला किंवा नवीन येणारा कर्मचारी जर आता लागला असेल त्याचा पाऊस दिसलीच पाहिजे. तुम्ही जर आम्हाला पेपर आता ज्यांना लागले तर त्याचा अर्थ नाही. सांगितलं याची एवढी सेवा झाली. तो संदीप बैरट, संतोष शिंदे दादा 20-22 वर्षे झाली सेवा. तो कोण बोंडवे त्याची 16, 17, 18 वर्षे झाली. त्या संदीप बैरटला, त्या संतोष शिंदेला, त्या बोंडव्यांना पगार किती आणि टकलेबाईची सेवा झाली किती, त्यांना आजचा पगार किती सांगा तुम्ही. जाहीर भाऊसाहेब, अध्यक्ष साहेब, ही गावची माहिती ही ग्रामसभा आहे. ती ऐकायला ठेवा आणि सत्तेपट हा लावायला ठेवा. मी कोणाला ठेवण्याची कामं झालेलं नाही. ऐका, भाषण ऐकायला तो माझं जे करायचं ऐकावं लागेल. ही आम्हाला अधिकार आहे. प्रशासकीय काळामध्ये आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये नोंदी असतील, फेरबदल असतील, फेरफार असतील, ते सगळ्यांची माहिती. आणि सरपंचांनी माझ्याकडे 6 तक्रारी आहेत. आमच्याकडून पैसे घेते, आम्हाला पावती आज मिळाले नाही. आमच्याकडे पैसे म्हणजे 1 वर्ष झाले, आम्हाला पावती आज मिळाले नाही. ही सगळी माहिती तुम्हाला आमचा कुठलाही सदस्य काही सांगत असेल या कागदावर ती सगळ्या मी गावाजवळ आम्ही त्यांना माहिती सांगतो. सत्य स्वीकारण्याची का
आणि पडलं तर हा म्हणायची. माहिती आल्यानंतर आम्ही सगळी माहिती काढली. साधारणपणे त्या सगळ्या गोष्टीमध्ये काही उत्तरे कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड नाही, काही उत्तरे रेकॉर्डमध्ये पण कॉम्प्युटरला नाही. मागील मार्च अखेरपर्यंत आपली डिमांड समजा उदाहरणार्थ 1 लाख येणे बाकी असेल तर पुढच्या आर्थिक वर्षामध्ये मागची 1 लाख येणे बाकी आणि पुढच्या वर्षाचा वसूल हा आर्थिक कार्यक्रम सांगतो. त्या सगळ्यामध्ये लक्ष घातल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं याच्यामध्ये फार मोठी विसंगती, आणि ही विसंगती करण्याच्या याच्यासाठी अनेक लोक सरपंचाकडे आले, अनेक सामान्य पावते घेऊन आले. मग आम्ही त्याला सांगितलं तर हे सगळं असं झालेलं आहे, तुझ्या कॉम्प्युटरचं काम आहे, आमचं कंजूस त्याला सांगितलं की असं जर काय होत असेल आम्ही सहन करणार नाही. त्याने त्या मीटिंगमध्ये येऊन सरपंच कॅबिनेटमध्ये येऊन काय काय बोलला, काय काय ते सरपंच उलट बोलला, ते सरपंचांनी ऐकलं. त्यांना पण वाटलं हा असं कोण आपलं उलट बोलतोय, तर तुझ्या कामावर यायचं नाही. आम्ही काय मित्र बोललो. त्यांनी मग शेवटी नाना तुला सगळे पंचायतीमध्ये आले. म्हणजे काय करायचं म्हणलं त्याला हा असा तुम्ही निर्णय द्या. ते म्हणले ठीक आहे, आम्हाला वाटलं होतं एक शब्द बोलतो ते सगळे तुम्ही निघून गेले. मग त्याला आम्ही नोटीस दिलं, याचा आम्हाला खुलासा दे. हे सगळा खुलासा देता येत नाही म्हणून त्यांनी अनेक लोकांकडे गेला. हे असं झालं तसं झालं, मी असं केलं तसं केलंय, मी आत्महत्या करेन, मी अमकं करीन. याच्यावर न्यायालय शाळेमध्ये मिटिंग झाली. माऊली सगळं सगळं लोक दिलं होतं. मलाही बरोबर म्हटलं गावच्या कामामध्ये डिमांड चुकली, वसूल चुकणार, लोकांची नोंदी चुकणार, आमच्या कार्यक्रमाला आम्ही खपून घेणार नाही. आर्थिक बाबे मी पाठीशी घालणार नाही, कुठल्या गावात घालणार नाही. त्यांनी निलेश शिंदे साक्ष झाले. निलेश शिंदे आणि समोर हात रोमन घालायला पण मला इतक्या शिवाय दिल्या तुझ्या गाडी झाली बरोबर तुला आई शिवाय घातला मला. मी सदस्यांना सांगितलं असं काय याचं काय असं होतं नाही. मग तो कुठे पळून येऊन गेला काहीतरी करायला. हे पाठीशी त्याला म्हणणार व्यवहारामध्ये आपलं व्यक्ती नाही, तुझं जे काय रेकॉर्ड आहे तू क्लिअर कर. अजिबात कामं काढायची इच्छा नाही. मला आणि भेटले म्हणजे आता कुराडे आपला आहे, अमका आहे तमका आहे. म्हणलं कुराडे आपला तर काय त्याला चोऱ्या करायचं लायसन दिलं नाही. जो असं तो कर्मचारी. या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर माझ्याकडे पुन्हा मी नावाकडे सांगणार त्यांनी तक्रार आम्ही दिली नाही. ती लोक आले असं आम्ही 3 महिन्याचा पैसे दिले, नळ पाणी पडते पैसे घेतले, पावत्या काढलेले नाही, खतवलेलं पावत्या नाही. आम्ही या सगळ्या सांगितलं करणार हे जर चुकलं आम्ही याकडे पाठशी घालणार. खूप काय झालं त्यामध्ये दादा ती माहिती सगळा विषय ते सगळे होते. त्याने आम्ही पुन्हा बसायचा प्रयत्न केला. म्हणजे आपले कधी चिडलाय हे झालं ते झालंय. तर आम्ही त्याची एक समिती नेमली. त्या समितीमध्ये 4 मेंबर सगळे आम्ही होतो. त्याला एक प्रश्नावली काढली, तू हे केलंय का, अमक आहे का, तमक आहे का, हो म्हणलं हे झालंय मला मान्य. त्याचं प्रोसिडिंग झालं, त्याचं प्रोसिडिंग रेकॉर्ड आहे, त्यांनी मान्य केलं पण रेकॉर्ड आहे. त्याला पनिशमेंट म्हणून आम्ही त्याला सांगितलं का तुझी पगार वाढ नाही करणार, तू कामावर ये. तो कामावर तू झाला आणि तो पण टेम्पररी बेसिसवर कामावर जॉईन करतो. का त्याला शिक्षा वगैरे काम काय ते कळू द्या, त्याला कामाची गरज असं तर चांगलं काम करेल. त्यांनी तरी पण सभागृहाचा म्हणजे आपलं कार्यालयाचं पाहिलं तर त्या रडल्या फोनवरती त्याला म्हणून साक्ष झाली सगळ्यांना. मला फोन आला, मला रडू नका, काय बोलला असं तर चिडकाय तापला असं तक्रार काही काही द्यायचे नाही, आम्ही आहे आपल्या गाव चालवायचे, पंचायत चालवायची. सगळं आम्ही समजून सांगितलं. ती सांगितलं तो आला कामावरती, कामावर रुजू करून घ्यायला सर पण म्हणजे आपण कंटिन्यू करून घेऊ. त्याला आता कळले काय ते. 1 महिना झाला तो रजेचा अर्ज दिला आणि निघून गेला. रजाचा अर्ज घेऊन निघून गेल्यावरती अद्याप कामावर रुजू झालेलं नाही. त्याला आम्ही कुणीही कामावर काढलं नाही. त्याला आम्ही पनिशमेंट दिली होती का तू हे चुकलं आहे, त्याने मान्य केलं होतं. ते सगळे पुरावे कागद आम्ही कलेक्ट केले, प्रोसिडिंग रेकॉर्ड सगळं आहे. त्या जागी तुमच्या घरात कोणी करतोय असं असेल तर तुम्ही काय करा. आणि ऐका याच्यावरती हा विषय तुम्ही कुठलाही इंटेन्शन किंवा कशाला घेऊ नका. पंचायत आहे, ज्यावेळी मी एका ओपन मीटिंग बोलतो, आपण मीटिंगला देवस्थानला बोलतो, कुठेही बोलतो, मला माझे अकाउंट हा आत्मा आहे. मी संतोषला पहिली शिस्त लावली, अकाउंट क्लोजिंग डेली भरणार, बाकी कशात कॉम्प्रोमाइज नाही. आपल्या गावातल्या लोकांनी जे काही सपोर्ट केला, काय केलं ते सगळ्या बाबी त्यांनी समोर आणला. दुसरा विषय निलेश एक मिनिट मला फक्त सांगितलं काय करायचं, मी काय पाहिजे मला एक विषय गावात घ्यायचा होता, विषय सोडून दिला होता. मला कोणाचा मोठा पाय द्यायचा नाही, मला सांगायचं तुम्ही विषय घ्यायला
ऐका विषय घ्यायला असेल याचा एखादं मी बोललो सगळं रेकॉर्ड आहे हा कथा कसा जर काय वाटलं खोटं आहे तर तक्षण आपण मला काय प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात घ्या असं जर दुरुस्त करायचं असेल तर त्या आपण कर्मचारी राहून वापरा पाहिजे लोकांना कुठल्याची भावना पाहिजे आलं माणसाला समाधान करायचे संधीचे सगळं आम्ही वेळेचं नियोजन केलं त्यामध्ये टेक्निकल ऑफिसर आणि आता बऱ्यापैकी झाले अकाउंटमध्ये कशामध्ये आम्हाला आढळत नाही आम्ही कुठले खोटं बिल मंजूर करत नाही त्यामुळे ते अडचण नाही तुम्ही काही अकाउंट मागा कुठले माग आम्ही देत आहे दुसरी गोष्ट एकाच वेळी सगळं दुरुस्त होत नाही पण प्रामाणिकपणे आम्ही 6 वर्षामध्ये कोविडच्या काळात आम्ही सगळं कोविड होतो म्हणून आपण करतोय दुसऱ्या गोष्टीमध्ये आणखी सांगतो तुम्हाला त्यांनी जो सांगितलं पगार द्यायची पगार वाढीच्या विषयी आम्ही पहिल्यांदा काय घ्यायचं गेलो ना कर्मचारी एका दिवशी 500-1000 रुपये घ्यायचा असं काय आरोप होता 500 रुपयाला घे 200 रुपयाला असा काही आरोप होता त्यांना आम्ही काय सांगितलं तुम्ही प्रतिमा अशी बदलावून काढायची काही ते 1 रुपये घेतला जात नाही त्या धर्तीवर आपलं मुलगा यांनी आम्हाला ते परिवर्तन दाखवलं सर किमान आपल्याला वेतनाचा कायदा आलेला आहे आम्हाला किमान वेतन तुम्ही द्या किमान वेतनाच्या कायद्याप्रमाणे तो कर्मचारी 1 वर्ष आयुष्य झालाय 10 वर्ष आयुष्य झालाय याला अर्थ नाही तो तुमचा कर्मचारी तुमच्या परिमंडळ 1 मध्ये ग्रामपंचायत परिमंडळ 2 मध्ये ग्रामपंचायत आपली परिमंडळ 1 मध्ये येते बरोबर होते आपली 1 मध्ये त्या कर्मचाऱ्याला लागू असणारे भरती चालू करणे आमचं बंधन आहे आम्ही कुणी आणि तो पगार वाढी करता 1 महिन्यामध्ये 2000 पगार वाढला होता मी सरपंचाला म्हटलं संदीपला घेऊन बसलो मला अख्खं स्ट्रक्चर काय आहे हे सगळं अभ्यासलं ते आणि सांगितलं म्हणजे ही फॉल्ट झालाय हा फॉल्ट मी सांगितलं त्यांना ते संतोष त्यांचं रुटीनमध्ये जे पगाराचं काम आहे करायचं ते चुकलं तो पगार पुढे ऍडजस्ट केला आणि तो पगार कमी केला 2-3 तो पगार वाढीला आला याच्यामध्ये भांडणं हे पण झालं तर मी 10 वर्ष काम करतो मला एवढं अरे हा क्रायटेरिया काय किती वर्ष काम केलेला नाही हा क्रायटेरिया आहे तुम्ही काम करताय ज्या दिवशी कायदा लागू झाला त्याच्या आधी 1 दिवस कामाला लागू द्या त्याला केव्हा दिलं आपलं काम कारण मोठे ग्रामाचं उत्पन्न आपण काउंट केलं फॅक्ट आहे याच्यामध्ये आम्ही कुठं काय आणि काय माझं काय म्हणणं आहे ते माहिती जरूर मागा सगळं सांगा पण तयार का तिथं चूक असेल जाहीर सांगा चूक आहे आम्ही चुकीची केली पण म्हणून मी कोणाला बायपास नाही करणार हे पण पुढची आता केली काही गरज नाही पण मी कोणाला पाठीला 1000% त्यामुळे तुमचा काय संबंध असेल रेकॉर्ड घ्या हे रेकॉर्ड 24ला 12 महिने उचलले पंचायतीमध्ये आणि तिथं तुम्ही काय सरकार करा पण अशा चुकीच्या माणसाला जर कोणी पाठी घालणार असेल मला रेकॉर्ड काय म्हणणार असेल जी प्रोसेस झाली रेकॉर्ड आम्ही कोणी काम करणे त्याचा अर्धा रेकॉर्डवर आहे त्याला आम्ही आता फक्त काय करतो हंगामी कर्मचारी म्हणून नियुक्त केलो परत घ्यायला एक पनिशमेंट त्याचं नुकसान नाही करत तू आजही आला त्याने आजच आम्ही काम केलं त्याचं स्वागत आहे पण आम्हाला अपेक्षा त्याला काढायची नाही त्याच्यातून चांगलं कामाची अपेक्षा पगार वाढवलाय ना त्या रेशोमध्ये सिनियर लोकांचा काय वाढवला त्या रेशोमध्ये 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं मला 2च मिनिटं थांबा ग्रामस्थ 2 मिनिटं यशवंत बोराडेवरती जो काही आरोप केलेला आहे तुम्ही तो लेखी स्वरूपात द्यावा याची मी मागणी करतो लेखी स्वरूपात द्या तुम्ही तोंडी त्याच्यावर आरोप केलेले आतापर्यंत आताच्या आत्ता या सभागृहाला लेखी स्वरूपात तुम्ही त्या आम्हाला पाहिजे बरोबर अध्यक्ष महाशय चुकीचं सभागृहाला सांगण्यात जात आहे लेखी स्वरूपात द्यावा तुमच्या परवानगीनं 2 मिनिटं याच विषयावर शेजारच्या आंबेगाव तालुक्याचा कारभार सांगतो ए बाळा 4 वाजता थांबदारा गोडेगाव ग्रामपंचायत नेते थांबवून तुम्ही बोलून देत नाही थांबदारा गोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये आज आळे गावात कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब पांडुरंग मनगरे यांनी काम केलं 2 क्लार्क होते 2 क्लार्क होते थांबावं गणेशचे न्यायालय नाही मला माहित नाही का न्यायालयाच्या संदर्भात बोलतो का मी हे मला माहित नाही का त्यांनी त्या नवीन सरपंचांनी त्या जागेवर आलेल्या सरपंच महिला होती भूमिका घेतली 2 क्लार्क आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर खटला दाखल केला आणि तुम्ही सांगता कागदपत्राची शहनिशा तुमचा अंतर्गतचा विषय आणि आमच्या समोर मांडता कार्यवाही होणं गरजेचं असतं मी कुणाचं नाव घेत नाही
आणि आज आपल्या ह्या ठिकाणी खरोखर भाऊसाहेबांनी खरंच दुसरी ग्रामपंचायत बघा यो गाव चांगलं चाललं, गाव चांगलं चाललं, फार झालं, फार झालं या. तुमची हे काही बोलले आम्ही आल्यापासून प्लस मागे झालेल्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक ग्रामसेवक त्या विषयानुसार असं ठरवते प्रत्येक वेळेस मांडत असते. आता माझं सुद्धा सकाळपासून 4 वेळा विषय मांडलेला आहे, आम्ही तो कोणी दिलेलं नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, गोडेगावच्या प्रकरणामध्ये सरपंचांनी फौजदारी 2 कर्मचारी आणि 2 ग्रामविकास अधिकारी, त्यात मी एक आहे. न्यायालयात दाखल केल्यानंतर आम्ही रितसर न्यायालयामध्ये अपील दाखल केला आणि न्यायालयाने आम्हाला कायमस्वरूपी जामीन दिलेला आहे. त्यामुळे आमची जी बाजू आहे, आम्ही जे दोषी आहेत किंवा कसे की आमची बाजू आम्ही न्यायालयात मांडणार. न्याय प्रक्रिया आणि राहिला विषय आता आळेमधून बदली करून जा. माझी बदलीची ऑर्डर झालेलीच आहे. इतर जे गावांनी संजय गावांनी म्हणून त्यांची ऑर्डर झाली कुठे काय नका गावांची ऑर्डर झालेली आहे. गावांनी पदभार घ्यायला आले नाही. आमच्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेऊन मी उपस्थित राहिलो होतो. त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पूर्ण ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये सांगितलं की मला शुगर आहे. मी त्याला सांगितलं की जिल्हा परिषदेने ऑर्डर काढली तुम्हाला चार्ज घ्यावा लागेल. तुमचं सगळं त्यांनी काय चार्ज घ्यायला असं वर्ग दाखवली. तुमचं आता ग्रामसभेचं सगळ्यांचं म्हणणं असेल तुमची बदली झाली तर मी उद्यापासून तुमच्या गावचा पदभार पाहणार नाही. माझ्या मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय असतील, नेतादादा हे सर्वच मंडळी आपण वेगवेगळ्या संस्थांवर काम करत असतो. ज्यावेळेस एखाद्या संस्थेत काही आता ग्रामसेवक प्रत्येक गावात जात असतात, तिथल्या कामात काही अनियमितता आढळून आली मग ती ग्रामसेवकाची जर अनियमितता असते असं नसतं. समजा आता तुम्ही आपण बघायची पाणी पुरवठ्याचा विषय घेतला, त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे पाईप वापरले, GI पाईप असताना आणि तुम्ही विषय समजून घ्या. तर ज्यावेळेस एखादा ग्रामसेवक त्या ठिकाणी का माझी मंडळी ग्रामसेवक म्हणून मला तुम्हाला विषय समजून सांगायचा, एखाद्या ठिकाणी काही कामात अनियमितता आली तो ठपका विस्तार अधिकारी PDO त्या ग्रामसेवकावर ठेवून त्याच्यावर तपासणीचं काम चालू असतं. म्हणून आपण बाकीच्या गावात त्याच्या बाबत काय घडलं तर आपल्या गावात जर त्याच्या बाबत काही शंका असेल तर तुम्ही सभागृहाने त्याच्या बाबत बोलावं का भाऊसाहेबांनी माझ्याकडं एवढी मागणी केली, असं केलं तसं केलं. त्यामुळं बाकीच्या गावात काय घडलं असं
आयुष्य आपल्या ग्रामपंचायतीमध्ये घातलं. तुमचा वैयक्तिक वादा पाहिजे त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम राहिला. बाळशाम कुराडे मामा आयुष्यभर त्यांनी इथं सेवा केली हो. तुमच्या त्या विषयामध्ये त्या मामाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम राहिला त्या विषयावर तुम्ही काहीतरी विषय घ्या. अहो त्याने अख्खं आयुष्य राहत राहणार. अख्खं आयुष्य म्हणजे माझं आयुष्य आहे. माझ्या आठनुसार जेव्हा ग्रामपंचायत टीव्ही होता का टीव्ही तो टीव्ही चालू करण्यापासून आजपर्यंत त्यांनी आता आपण लय कलियुगामध्ये गेलेलो आहे. परंतु सर माझ्याकडे विनंती वैयक्तिक वाद थोडा सोडा आणि तो वैयक्तिक वादावर विषय राहिला. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण का नाही घेतला याचं उत्तर आम्हाला द्या. ही पण आहे की नाही भाऊ तुम्ही आता? सगळी आहे की नाही ती ठेवली ना मला तर वाटलं. ती काय होती सगळ्यांना समोर सांगतो. दोन ऑक्टोबरला दादा त्यांना सन्मानपूर्वक बोलून त्यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे ठिकाणी. आता एक सार्वजनिकचा लगीन एक असं काही करतो भाई एकटा करत नाही. मागच्या कार्यकाळात ते प्रशासक काळात कोण म्हणून कोणी काय केलं तुम्हाला त्याचं नाही करायचं. दुसरं आहे का त्याच्याकडे वैयक्तिक पैसे लोकांनी दिले ते बोलले नाही. ही जबाब आमच्याकडे तक्रार आलं आम्ही त्याला विचारलं त्याने सिद्ध करून द्या. एक समजा ग्रामसेवक एखाद्या संस्थेकडे 5,000 रुपये भरायला दिली त्यांचे न भरण्यात पट्टी तयार नाही केली म्हणजे बिल त्याला दिलं पाऊस दिले नाही. ही जबाबदारी कोणाची वैयक्तिक त्या कर्मचाऱ्याची. दुसरी गोष्ट त्या कर्मचाऱ्याला आम्ही विचारल्यानंतर त्याने आम्हाला पटवून दिलं असतं नाही भरले आम्ही भरतो किंवा भरले या पावत्या. आम्ही विचारल्यानंतर किती रुपयाचा भरल्यानंतर झालाय ते आम्हाला माहिती आहे का पाडूशे त्यानंतर आम्ही भाऊसाहेबांना हे पण विचारलं या याच्यामध्ये कलेक्शनचं अकाउंटिंगचं काम आहे. ते म्हणजे बाहेरच्या लोकांनी पैसे आम्ही हे कसं अकाउंटिंग करतात त्या माणसाने पावती घेऊन गेला पाहिजे. जो भरणा झाला ते पावती भांडे भरणा झाला हे आणि इथे पण चूक होऊ शकते. आपण मान्य करू त्याच्यावर झाले असेल आपण त्याला स्वीकारू काय राग नाही पाहिजे. त्यानंतर त्याची ती शिवीगाळ आहे. या गावचा एखादा पदवी मी नाही कोणी पण त्या पदावर आहे गावाचे सण करावं आणि मी जर विषय घेऊन मला शिबिर दिली जात असेल तर आवाच्या भाषेवाला कर्मचारी म्हणून कारवाई का करू नये. तुला वाईट वाटणं साहजिक आणि दादा मला माहिती बोलतोय मी मागे नाही बोलत. ज्यावेळेस आथर्व मंगल कार्यालयाच्या गेटवर निलेश शिंदे होते वहिनी तुम्ही भेटी करून चालला होता त्या ठिकाणी यशवंत आलता आणि कुठलाही पदाधिकारी असला ज्ञानेश्वर तंत्रेचा अध्यक्ष असतो नानाजी आपल्या गावचा मानाचा पद आळेगावचा सरपंच आहे गावचं मानाचं पद आहे त्या ठिकाणी एवढ्या शिविकाळ चालल्या जातात म्हणजे सगळ्या शिवाय आपण इथं ऑन रेकॉर्ड सांगू शकत नाही. त्या ठिकाणी बाळासाहेब तुम्ही देखील होते तेव्हा तुम्हाला गाडी खाली घाली हायवा खाली घाली ही वाच्यता आमच्या समोर झालेली. आपला जरी असला तरी आपण जे आहे ते स्वीकारलं पाहिजे परंतु चुका असतात परंतु गावचा सरपंच म्हणून कुठलाही कर्मचारी असू द्या उद्या आम्ही संस्था चालवतो त्या
ऐका ना, आता हा विषय तुम्ही मिटवला होता. हंगामी जे काही झालं असेल म्हणजे थोडंसं मी आता काय म्हणू आपण सामोपचाराने घेऊया. आपल्याला बाकीचे विषय आहेत, मग तुम्ही परत मला वाटतं यशवंतला घेतलंय ना, परत त्याला बोलून घ्या. हा विषय हे बघा, या विषयावर इथं संपवा. पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या अनियमितता होणार याची काळजी घ्या. माझी एक मागणी अशी बाकी ते आम्ही काढून काढला असता. ऐका परत विनंती आहे तुम्हाला, हा विषय सोडा आणि पुढचा विषय घ्या. इथून पुढे या गोष्टी काढणार नाही याची विनंती. बोलूच नका सर, बोलू नका ना, बोलल्यावर वाद वाढतो. सेवा समाप्तीचा कार्यक्रम का नाही प्रचंड आदर आहे. त्या माणसाने समर्पण दिले गावासाठी, शिपाई म्हणून काम केले. त्यांनी काम चांगलं केलं, त्या माणसाने त्या माणसावर मला आदर आहे. विषय तर काही वाद नाही. दुसरी गोष्ट आहे का, ज्यावेळी आम्ही मीटिंग मध्ये प्रश्न विचारला सरपंच आम्ही की ह्या नानांचं निवृत्तीचं वय काय, हा बरं त्यावेळेला आता मी नाव काय तर घेऊ, कोणी केलं कळलं. त्या माणसाने काय केलं, त्यांचे 2 जन्माचे पुरावे तयार केले. ते रेकॉर्ड होते, त्याची माहिती आहे करून काढली. एक पुरावा खोटा आणि एक पुरावा खरा. 1 वर्षापूर्वी तुम्हाला व्हायला पाहिजे कायद्याप्रमाणे. त्या माणसाने आता माझ्या म्हणून हा विषय बाजूला ठेवला, व्यक्ती आणि कार म्हणून सांगतो. त्या माणसाने 1 वर्ष पगार आधीचा घ्यायचा, रिटायर व्हायच्या नंतर पण. मी इथे विचारलं सगळ्यांना, सगळं साक्ष आहे. आता कोणी कोणाला विचारलं नाही याच्यामध्ये, हे निवृत्तीचं वय हे का हे. नाना म्हणले हे. पण नाना तुम्ही 1 वर्ष ठेवलं पाहिजे. जर आपण त्या नाना आम्ही सत्कार सर्व आपण करू सन्मानात, पण हे शब्द वाचायला वादामध्ये तर 1 वर्षाचा पगार पंचायतीनं एक्स्ट्रा आधार कराय रिकव्हरी काढायची का काम केलं आम्ही काय म्हटलं, नाना वर्षभर राहिले ना, काही हरकत नाही, एक वर्ष वाढू नये. डॉक्युमेंट फोटो फोटो करायची काय गरज, हे वाईट ना. माझ्या अँगल त्यांना नियुक्त करताना कोणते डॉक्युमेंट होते? अगदी बरोबर. ते आम्ही काढले, ते काढले होते ते हे कधी 1 वर्षापूर्वी सेवा संपायला पाहिजे. नानांना आम्ही नंतर विनंती केली, नाना तुम्ही मिळत झाले ना तरी कामावर राहा. तुम्हाला पगार समजा आता किती किती आला होता शेवटी, किती आला होता वॉटेवर तू आता तुझ्याकडं. त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, आपण जो नवीन कर्तव्य नेमू त्या पगारापेक्षा आधीच पगार घ्या. समजा नोकरीला 8,000 मिळाला, तुम्ही 12,000 पगार घ्या, 12,000 घ्या, काय असं पगार घ्या. आणि तुम्ही या, ते म्हणजे मला 2,000 वेळ द्या. सरपंच हा विषय डायलॉग सरपंच त्यांचा आहे, मी माहिती फक्त सभागार करून ठेवते, त्यांचं जर खर्च आहे सरपंचांचा. ते म्हणजे आम्ही तुम्हाला मला वेळ द्या, तुम्हाला आम्ही सांगतो. नानांनी सेवा म्हणजे हे झाल्यानंतर निरोप द्यायसाठी आम्हाला त्यांना कामावर कमीच करायला होतं. सरकारचा विषय फाईट नव्हता. ज्यावेळी त्यांनी सांगितलं का मला जमत नाही, म्हणजे आम्हाला सांगायला एक महिना लावला. त्या दरम्यान काळात ते परत पंचायतीमध्ये आले नाही. कोविड कार्यकाळ सुरू झाला, जे त्या कोविडमध्ये अडकले सगळे जण, आणि हा विषय असा बोलला. त्यांचा अनादर करायचा, अपमान करायचा, त्यांना काही अशी भूमिका पंचायतीची कोणाची काका पण ऐका
झालं. जाऊ द्या आता जाऊ द्या पण इकडे आमच्याकडे विद्यार्थी एकटे सहभागी नाहीये. आता तुम्ही जो प्रश्न मांडला होता जी, आपण जे प्रश्न मांडला होता पगार सुविधा, पगार वय आपण आलेले का भाऊसाहेब? भाऊसाहेब पगार सुविधेची वय आली का? आले का? आपल्याला किती पगार आहे? परमनंट किती? हंगामी किती? उल्लेख करा. घेऊ ना घेऊ तिची माहिती मिळली आता सगळं किती आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये परमनंट किती? सध्याची बिलं पुढच्या मीटिंगला तुम्ही दाखवणार होता त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही ते दाखवा. गणेश शेठच्या अनुषंगाने विजू सर आपले जे लाईटचे जे पोल आहेत म्हणजे घटना आमच्या इथे काय झाली पोल जुने झालेले आहेत आणि वरचे जे त्याच्या आतमध्ये ट्यूब आहेत चिनी मातीचे ते काही फुटलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं त्या ताराचा करंट पाईपामध्ये म्हणजे त्या पोलमध्ये येतो. बऱ्याचशा ठिकाणी जे लोखंडी पोल आहेत म्हणजे मी फक्त रावकरवाडीमध्ये नाही बोलत आता आयामध्ये जेवढे लोखंडी पोल आहेत आया गावामध्ये त्याला एक 5 फुटापर्यंत उंचीचं प्लॅस्टिक पाईपचं आवरण जर त्याला लोखंडी पोल तर फार बरं होईल. एक घटना आमच्या इथं घडली होती त्या गणेश शेठच्या माध्यमातून तो विषय आला म्हणून ती एक 5 फुट वगैरे तुमच्या लेवलला घ्या म्हणजे थोडंसं ते शिकलो होतं. एक मिनिट हा जो विषय चाललाय या विषयाला अनुसरून आता आमच्या इकडे दोघं आता सर्वांनी वाघाची वगैरे सांगितलं तर आमच्याकडे सुद्धा खूप आहे. माझा विषय आहे की स्टेट बँक आता जो हा विषय चालू आहे आमचं विठ्ठल मंदिर तो पाठ ते काय झालं तो आता रस्ता अगदी क्लिअर झालेला आहे पण जे पूर्वी आपण पोल जे होते तो पोल रस्त्याच्या ऐका ना अध्यक्ष महोदय हा जो विषय चालला हे विषयाला अनुसरून आमचं विठ्ठल मंदिर तो आता आपला जो पाठ झालाय तो पाठ पूर्वी जे पोल होते ते पोल जो हा रस्ता झालाय त्याच्या पलीकडे 100 फूट आहे काही इकडून 50 फूट आहे ते सगळे पोल स्टेट लाईट सारखे त्या पाटाच्या रस्त्याला लावावे आणि इकडे खाली सुद्धा ते सुरेश मास्तर तिकडे पण आता जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला हे जे पोल आहे ते सर्व प्रायव्हेट जरी असला तो रस्ताच आहे ना ते जे पोल आहेत ना आता ग्रामपंचायतीकडे तो रस्ता वर्ग झालेला आहे ग्रामपंचायतीने त्याच्यावर नीट टाकलाय म्हणजे तो ग्रामपंचायतीमध्ये आला पण हे ज्या लाईटी स्टेट लाईटी सारख्या सर्व रस्त्याला करून घ्याव्या त्याला फार मोठा खर्च आहे असं नाही डावच आहे पोल आहेत वायरी आहेत सगळे फक्त तो खर्च ग्रामपंचायतीने करावा किंवा कुठला त्यांना निधी उपलब्ध होता असं ते करावं. वैयक्तिक पण चालत नाही त्याचं नाही या इकडच्या ज्या रस्त्याचं पाठाचं आहे ते अनुमोदन मी देतो यांचं या ठिकाणी अध्यक्ष त्याचं थांबून आता मला काही बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या कागदपत्रे आल्यानंतर सरपंचांनी काही गोष्टी सांगितल्या नंतर यशवंतच्या बाबतीमध्ये त्याचं चालू होतं आता म्हणजे कागदपत्रे घुसलं काय कागदपत्रे आली एक म्हणतात तर उचकावं लागते त्याच्यानंतर काय होते काय नाही हे त्याला माहिती मी फक्त आता त्याच्यात बाब म्हणून खोट्यात विचारतो यशवंत कमी केले का यशवंत कमी केलेलं नाही आता इथं मग विषय मांडला सरपंच यशवंतच्या बाबतीमध्ये त्याला कमी केलेलं नाही हो साहेब त्याला तो लागू आहे सगळ्या सेवा मला हे विचारायचं हंगामी कधीपासून नंतर परत मला तेच विचारायचं भाऊसाहेब हंगामी कधीपासून ठेवलं कसं काय त्याची बोलत होतो त्याची सेवा
कधीपासून येतो आपल्याकडं गेली 15 वर्ष किंवा 10 वर्ष. मग त्याला डिसाईड का केलं? त्या सगळ्या प्रकारामुळे त्याला हे केलं ना. प्रकरणामुळे आणि मी त्यांना विचारतो आता काही गोष्टी सर्व ठीक आहे. चर्चा झाली, सगळ्या गोष्टी आल्या, काही कोण म्हणजे व्यक्तिगत कोण कसं म्हणणार पुढे पुढे जोडलं जाते. हे छोटी गाव आहे, मी काय म्हणत नाही, परंतु काही गोष्टीचा विचार करून आता तुम्ही म्हणताय त्याला काय झालं नाही, भाऊसाहेब म्हणतात काय झालं नाही, त्याला पण हंगामी पत्र दिलं नियुक्त, म्हणजे याचा अर्थ त्याचे 10 ते 15 वर्षी पण मागे निघून जातात. त्याला त्या सुविधा लागू होणार नाही का? सरपंच त्याला त्या सुविधा लागू होणार नाही असं मला वाटतं. म्हणून त्याला जर तुम्हाला जर घ्यायचा असा हाच म्हणायची वेळ आहे. कारण सगळे म्हणतात ना सगळे विषय का काहीतरी हे करून घ्या. पूर्वीपासून त्याचं जे आहे रेग्युलर सेवा ती तशीच ठेवा. सन्मानाने तुम्ही सर्व बॉडी तुमचे सगळे भाऊसाहेब असतील पाठीशी घालायचा याचा विषय नाही. कारण मी पण एका ठिकाणी काम करतो. लक्षात घ्या पहिली गोष्ट. कारण ही गोष्ट बऱ्याच वेळा आता आपण गावकडे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो सगळ्या गोष्टी होतात. काही गोष्टी कागदपत्रे कंप्लेंट केली आहे एखादी भाऊसाहेब त्याच्या विरुद्ध एखादी कंप्लेंट केली का? पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आता आपण झाली किंवा काही नाही. मग आता या सगळ्या गोष्टी करतात आपल्या गाव पातळीवर. आता सुरुवातीला विषय निघाला या गोष्टी बाहेर नको जायला म्हणून आपण बाहेर त्याचं परमिशन नंतर मनाने आपण सगळ्यांना सांगितलं करायसाठी काय हरकत नाही. थोडा विचार करावा असं मला वाटते. केवळ मी तिकडे किंवा इकडे आहे म्हणून थोडा सूर पाहिला आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यावा असं मला वाटतं आणि त्याची सेवा ही कंटिन्यू करावी असं वाटतं. तुमच्या मताची 100% सहमत आहे. मुद्दा हा होता त्याला आम्ही एक शिक्षा म्हणून त्याला कळलं पाहिजे कामाची जबाबदारी आणि कामाचा वागण्याची बोलण्याची पद्धत आहे पाहिजे किंवा आपल्या वरिष्ठांची कसं वागावं माहिती पाहिजे. त्या पनिशमेंटसाठी आम्ही त्याला आम्ही तेवढं पनिश केलं. अजून सांगतो तेवढं सांगतो याला कामं काढण्याची आमची आई होत मी होतो त्या भूमिकेत पण मी पण केला ठीक आहे चुकतो माणूस चुकलाय त्यांनी मान्य केलं पण त्याला कामावर घेताना त्याची जी गरज आहे त्याला कामाची आणि कामाविषयीची आत्मीयता ती वाटली पाहिजे. त्याला आपल्या जवळ नाही म्हणून कामावर घे म्हणून नाही असं नाही. काम त्याला महत्वाचं आहे. त्याला माणूस महत्वाचा आहे. तिला आला काही काम केलं पाहिजे. यांना विचारून यांना चुकल्या पण पाठी घालते काय करतो विचार तरी पण कधी नाही पाठी घालते बोलत. त्यामुळे मी काय म्हणतो त्याला यायचं त्याने आम्हाला शिकायला दिलं असतील आम्ही इथे विसरून जातो. हा गाववाडा आहे हा चांगला आहे. त्याला यायचं त्यांनी सन्मान द्यायचं सरपंचामुळे त्याच्यामुळे त्याची काय चुकलं माफ करा मला घ्या कामावरती म्हणजे कामावर आहेच तो रजे वगैरे त्याला पूर्ण हंगामी कमी काढून टाकू. त्याने माझ्या काळात पगार मागितला त्या काळात पण होता तो पगार आम्ही त्याला सांगितलं नो वर्क नो पेमेंट. तो आग्रह धरू नको तू कामावर ये तुला येण्याची वाट लागू केली ती वाट लागू करून आणि तू कामावर रुजू. त्याच्या घरी एक घंट्यानंतर मी गेलो त्याला भेटायला घरी मी गेलो मी त्याच्यापेक्षा आधी नानाला वाट कारण नानाने ते समर्पण दिले म्हणजे त्या केलं त्याची भावना आपण ठेवायची पण तेवढीच किंमत त्याने पण ठेवली पाहिजे. आणि ही भावना माझी शुद्ध आणि प्रामाणिक आहे. त्याला आजही या घरी त्याला काय वाटत सांगा चर्चा झाली म्हणून काय वाटत अजिबात नाही. चुकलाय थोडा तू चुका होता असतात सगळ्यांना ये संपला विषय आमचं काय वाटत नाही त्यावर. ठीक आहे सर तुम्ही त्याला बोलवा करून घ्या. 31 ऐका पाहिजे 2 मिनिट बरं हा विषय फायनल करून घ्या. आता या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेता सन्मान्य आजच्या सभेचे अध्यक्ष विजय कुमार सर यांनी या ठिकाणी आपले जे जुने कर्मचारी यशवंतराव कुभाडे त्यांच्या बाबतीत त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा ग्रामस्थांनी या ठिकाणी काही सूचना मांडल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही झालं असेल आता बाबतीत पाहता सर्व गोष्टी ग्रामस्थांना माहिती आहे अशा काही बाब नाही. जे चुकलं ते चुकलेलं आहे तो काही विषय नाही. पण नंतर या ठिकाणी खूप आता सगळ्यांच्या भावना लक्षात घेतात आपले मोठ्या मनाने त्याला आणि जे काही तुम्ही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत जे काही त्यावेळेला तुम्ही समितीने असेल किंवा बाकीची मंडळी असतील त्या सर्वांनी तुम्ही त्याला परत बोलवा अशी अपेक्षा या ठिकाणी तुम्ही आता सांगितलं पण त्यांना काही छोटी पहिल्यापासून जी काही त्याची सेवा आहे सर काय छोटी आता त्याच्यात कसं आहे तुम्ही त्याच्याकडनं मी म्हणलं तुम्ही नाना पहिल्या वेळेस होते तुम्ही 2-4 जण
त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करू. तर त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय काळू पाटील कुराडे यांच्याविषयी मांडण्यात अनुमोदन देतो आणि निश्चितच सर आपण सर्व कायदेशीर बाबी पगाराच्या संदर्भात ते पाहून घ्यावे. त्या ठिकाणी 31 मे रोजीची ग्रामसभा झाली होती. त्या ठिकाणी आदरणीय सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी असे सुंदर काम दादा केलं म्हणून त्यांचा मी ठराव मांडला होता. त्यामध्ये अब्दुल शेख बेंके साहेब असतील किंवा इतर शेरगाव रेड्डी साहेब असतील. परंतु एक खंत सर माझ्या निमित्तानं वाटते. आता तुम्ही आता म्हणजे मी कोणालाही पाठीशी घालत नाही. तर माझी आपल्याला एक विनंती आहे या प्रकरणामध्ये आपण कोणाला पाठीशी घालू नका. या ठिकाणी आपण मानतोय सर तुम्ही लगेच जायला आपला डोराब्याला जाणार मला पूल आदरणीय शरद सोनवणे यांनी तो पूल दिला. सोनवणे आमदार असताना एक पूल त्यांनी दिला. त्यांनी तिथं त्यांचा बोर्ड लावला. त्याच्यानंतर अब्दुल शेख बेंके साहेबांनी बोर्ड दिला पूल दिला त्याचाही बोर्ड लावला. परंतु ठेकेदारांनी काय केलं जो शरद सोनवणेचा पहिला बोर्ड होता तोच काढला त्याला पेंट केला आणि तिथं अब्दुल शेखचं नाव टाकून दिलं. हा भेदभाव सर आपण तुम्ही खूप चांगले काम करतात. आता तुम्ही मध्ये कर्मचाऱ्यांवर मी दाखले कारवाई करतो तर ह्या ठेकेदार आपण काय कारवाई करतात याचा आमचा उद्देश पाहिजे. कारवाई नाही एका ठेकेदारांनी तर कार्पेटच खाल्ले. एका सर ऐका ना एक ठेकेदार हो याचं एक मिनिट आणि आता त्या विषयाला आमचा विषय 2 विषय सर आपण दादा शरदा आणि अजून 2 रस्ते गेले होते. आता ते पूर्ण कार्पेट असं कोणी रस्ते मंजूर करीत नाही. पण एक ठेकेदाराचं कोण काम होतं मला माहित नाही सर पण आपण त्याची चौकशी करावी. आणि 2 नंबर प्रश्न उमेदवार डांबरीकरण होतं त्याच्यावर काही कार्पेट झालं नाही. आणि आळे संत ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी पण त्याच्यावर कार्पेट होतं ते पण झालं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आदरणीय बेंके साहेबांच्या माध्यमातून 10 लाख रुपयाचा निधी खड्डे बुजवण्यासाठी आला होता. खड्डे थांबे आणि तुम्ही सांगितलं मला वाटतं काहीतरी 7 लक्ष रुपये पण ती रक्कम आम्ही जेव्हा चौकशी केली ती रक्कम 10 लक्ष रुपये. त्यामुळं आणि त्या रस्त्याची आज अवस्था अशी का आजही त्या रस्त्यावर त्याच्यावर जास्ती खड्डे पडले. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही आजचे चांगलं काम करता या 2 कामासंदर्भात आपण तातडीने कारवाई करावी विनम्र. पहिल्या विषयावर पहिला जो गणेशजी गुंडाळे विषय मांडला या ठिकाणी सरपंच महोदय आणि दादा सर्वच मंडळी जी गावातली सर्व पक्षात वेगवेगळ्या पक्षात काम करणारी मंडळी या ठिकाणी आपण ज्याच्या पक्षाचं काम करा परंतु सत्ता ही काय स्वरूपी नसते यांनी प्रत्येकाने जाणून ठेवली पाहिजे. जो पहिला कोणी सदस्य त्या ठिकाणी समजा आता लेटे साहेबांचा कार्यकाळ संपला त्यांनी जी कामं केली त्या ठिकाणी जर नवीन सदस्य आला त्यांनी त्याचे वोट काढायचे त्याचे लावायचे ही प्रथा गावामध्ये पाडू नका. माझी सर्व गावातील या ठिकाणी ग्रामस्थ सर्व पदाधिकारी ज्यांनी जे काम केलं ना त्यांनी त्या ठिकाणी अवश्य त्याचा वोट लावला पाहिजे. परंतु ते काम मी करायचं नाही त्या ठिकाणी पहिला वोट काढायचा आणि दुसरा वोट लावायचा. ज्या ठिकाणी मी ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी जबाबदार धरत नाही परंतु जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर तुम्ही त्याला ती तशी तातडीने सूचना देऊ त्या ठिकाणी घरदाराचा वोट लावा आणि तुम्हाला काही कारवाई करता येईल कारवाई करायची सूचना करू. ही माहिती मला पहिल्यांदा समजली आणि मी अशा थोडंसं लावत आहे याचा बोर्ड काढायचा लावा. तुम्ही केलं म्हणून मी केलं. आम्हाला समजले तुम्हाला आम्ही रोज देत नाही सर पण जाऊ बघा काय करू आपण. असं बोलले ते म्हणले ठेकेदारांनी केलं ते. गणेश काय म्हणले तुम्ही हे आता
त्याला आम्ही पत्र देऊन किंवा विचारू